आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की नीटचा घोटाळा या ठिकाणी उघड झालेला आहे आणि 22 लाख मुलं जी आमची मेहनत करत होते त्यांच्या स्वप्नावर पाणी फिरलेलं आहे। काय दोष आहे त्या विद्यार्थ्यांचा, ज्यांच्या पालकांनी नीट परीक्षा पास व्हावं आणि आपला मुलगा डॉक्टर व्हावं म्हणून, आणि ज्या पालकांनी आपला प्लॉट विकला, जे आपल्या पालकांनी गावातली शेती विकली, कोणी काही आपले सोन्याचे दागिने आईचे गिरवी ठेवून नीट परीक्षेला या ठिकाणी भरमसाठ फीस भरली आणि आपला डॉक्टर मुलगा आपला डॉक्टर व्हावं यासाठी आई वडिलांनी जे स्वप्न बघितलेलं आहे त्या आई वडिलांचे स्वप्न एका झटक्यात या नीटच्या घोटाळ्यामध्ये धुळीस मिळालेले आहे। काय दोष आहे त्या आई वडिलांचा, काय दोष आहे त्या मुलांचा, ज्यांनी दिवस रात्र एक करून घाम घालून नीटची परीक्षा दिली आणि नीटची परीक्षा दिल्यानंतर ते स्वप्न बघू लागले की आपण डॉक्टर होऊ, आपण या मेरिट मध्ये या चांगल्या मेडिकल कॉलेजला नंबर लागेल, आपला इथं नंबर लागेल। त्या स्वप्न धुळीस आमच्या विद्यार्थ्यांचे आणि त्या पालकांचे मिळालेले आहे। आज या ठिकाणी हे सरकार जे गेंद्याची कातडी ज्या ठिकाणी पहिलेलं सरकार आहे, ज्या सरकारने गेंदाची कातडी ओढलेली आहे त्या सरकारला काही फरक या ठिकाणी पडताना दिसत नाहीये। आज आम्ही मागणी करतोय एक नैतिकता म्हणून शिक्षण मंत्री जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहे धर्मेंद्र प्रधान यांनी दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी राजीनामा द्यायला पाहिजे होता, पण त्याच धर्मेंद्र प्रधानला केंद्र सरकार राज्य सरकार पाठीमागे घालताना दिसतंय। आज अनेक उदाहरणं आहेत काँग्रेसच्या काळात असा कोणता प्रकार जर झाला असेल तर झटक्यानिशी दुसऱ्या दिवशी त्याचा राजीनामा त्या ठिकाणी घेतला जात होता। कशासाठी राजीनामा घ्यायचा, कारण त्या घोटाळ्याची निष्पक्षपणे चौकशी झाली पाहिजे याच्यासाठी राजीनामा आपण त्या ठिकाणी मागणी करत आहोत आणि धर्मेंद्र प्रधानांनी या ठिकाणी राजीनामा करायला पाहिजे। या उलट आमचे देशाचे पंतप्रधान कृषी सगळे मंत्रीगण शिक्षण मंत्री एकही शब्द या नीट विषयी या ठिकाणी उतरताना दिसत नाहीयेत। आज या ठिकाणी देशामध्ये आज आपण बघू शकतो की आमचे नेते राहुलजी गांधी येणाऱ्या 18 तारखेपासून देशव्यापी आंदोलन या नीट संदर्भात या ठिकाणी उभारणार आहेत आणि त्याची सुरुवात माझ्या माहितीप्रमाणे कोटा राजस्थान पासून माननीय राहुलजी गांधी या ठिकाणी आंदोलनाची सुरुवात करणार आहेत। आपल्याला युवक काँग्रेसच्या माध्यमातून आपण जे काय देशामध्ये चाललेलं आहे, जे काय महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे त्याची वाचा फोडण्यासाठी आमचे युवक काँग्रेसचे पदाधिकारी हमेशा तयार झालेले आहेत। आज आपण बघू शकतो अनेक घोटाळे या सरकारमध्ये उघड होत आहेत। आज खरं तर नीटचा घोटाळा उघड झाला, सुराज भाऊ असे कितीतरी अनेक घोटाळे आहेत या सरकारने अक्षरशः दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण काँग्रेस पक्ष आणि आमचे एकमेव निडर नेता राहुलजी गांधी यांनी निष्पक्षपणे निडरपणे प्रत्येक प्रश्न संसदेत असो का देशाच्या जनतेसमोर हे स्पष्टपणे मांडण्याची भूमिका राहुल गांधींनी या ठिकाणी घेतलेली आहे। आज या ठिकाणी नांदेडमध्ये आताच आमचे शंकर शिंदे यांनी एक शंका व्यक्त केली की जे पोलीस भरती या ठिकाणी झालेली आहे त्याचाही पेपर या ठिकाणी फुटल्याची शंका व्यक्त केलेली आहे। आम्ही पोलीस अधीक्षक यांना या ठिकाणी मागणी करत आहोत आपणही त्याची चौकशी करावी आणि राज्य सरकारकडे SIT समिती नेमून या पोलीस भरतीची सुद्धा निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे अशी या ठिकाणी प्रमुख मागणी आमची आहे। निश्चितच आज कमी वेळेमध्ये एका हाकेला आपण सर्व युवक काँग्रेसची मंडळी या ठिकाणी जमा झालेलो आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच जेव्हा जेव्हा या ठिकाणी भारतामध्ये आणि राज्यामध्ये या ठिकाणी सरकारकडून अत्याचार होईल त्या अत्याचाराची वाच्यता फोडण्यासाठी युवक काँग्रेस हमेशा या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला असेल आणि निश्चितच मी आज अभिनंदन करतो शंकर शिंदे आणि सर्व युवक काँग्रेसच्या टीमचं की कारण त्यांनी या विद्यार्थ्यांच्या हिताचा जो मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे। निश्चितच या ठिकाणी जर सरकारचं डोकं ठिकाण्यावर आलं नाही तर येणाऱ्या काळात हे मोर्चे उग्र रूप धारण करतील, कारण विद्यार्थ्यांच्या जीवनाशी किंवा त्यांच्या भविष्याशी खेळण्याचा कोणालाही अधिकार नाही, कारण विद्यार्थी हे भारताचं भविष्य आहे। ते सरकार काय म्हणते आत्मनिर्भर भारत बनाएंगे हम, अरे बा तुमचा आत्मनिर्भर भारत कसा बनेल, तुम्ही जर असं नीटचं पेपर फोडून जर पोरांना डॉक्टर बनवत असेल, इंजिनियर बनवत असाल, वेगळ्या वेगळ्या परीक्षेमध्ये तुम्ही जर घोटाळेबाज करत असाल तर आत्मनिर्भर भारत बघण्याचं स्वप्न तुमचं कधी पूर्ण होणार नाही। मला विश्वास आहे की येणाऱ्या काळात एक सक्षम भारताला पर्याय फक्त आणि फक्त आमचे नेते राहुलजी गांधीच देऊ शकतात आणि राहुलजी गांधी यांच्या माध्यमातून निश्चितच येणाऱ्या 2029 ला भारतामध्ये चमत्कार घडेल आणि एक सक्षम पर्याय या भारतवासियांच्या समोर असेल। आमचा नेता राहुलजी गांधी एकमेव असा नेता आहे
तो सर्व समाजाला, सर्व जाती धर्माला, सर्व वंचिताला, सर्वांना घेऊन चालण्याची ताकद आणि धमक माननीय राहुलजी गांधी यांच्याकडे आहे. आणि निश्चितच युवक काँग्रेसनी हमेशा जेव्हा जेव्हा असे गैरप्रकार होतील हमेशा आपण मैदानात उतरावं. आम्ही सर्वजण आपल्या सर्वच्या पाठीमागे ताकद देण्यासाठी हमेशा उभे राहू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय काँग्रेस.